चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने माणसाला जीवन जगण्यासाठी मोटिवेशन म्हणजे प्रत्येकाला प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, पण ज्या डोक्याने चालतात त्या व्यक्ती ध्येयापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मनुष्य किती जगला हे कधी महत्वाचा नाहीये, तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे. आज जर आपण विचार केला मित्रांनो, भारताची लोकसंख्या आपल्याला दिसते 2011 चे अंतिम जनगणना 121 कोटी 1,93,422 आणि ह्या लोकसंख्येचं सरासरी आयुष्य आपल्याला दिसतं मित्रांनो जवळपास 60 वर्ष. किती वर्ष? 60. लक्ष द्या, किती वर्ष? 60. पण हे 60 वर्ष आपल्याला पूर्णपणे जगायला मिळतात का मित्रांनो? अजिबात नाही. 60 वर्षामधून प्रत्येक मनुष्याचे, प्रत्येक विद्यार्थ्याचे, प्रत्येक व्यक्तीचे 30 वर्ष आपण झोपेत घालवतो. 60 म्हणून 30 वजा करा, किती उरले? 20. त्यातून 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले, किती उरले? 25. त्यातून 5 वर्ष आजारपणात गेले, किती उरले? 20. तुम्ही सर्वजण आता खूपच लहान आहात, तुम्ही 7वी 8वी ला याचा तुमचं वय वर्ष आहे 12 आणि 13 याचा तर ते 20 मधून 12 13 वर्ष मायनस करा, बरं वजा करा, किती उरते? 4 5 किंवा 6 याचा पण आणखी एक प्रश्न विचारतो, मला विचार करून सांगा, त्या देवानं, त्या परमपित्यानं आपल्याला मनुष्य म्हणून जगण्यासाठी किती जन्म दिलेले आहेत सांगा बरं? 1 2 4 का 7? मित्रांनो कोणी सांगितलं? नीट विचार केला सध्या तरी एकच याचा ते पण अर्ध चाललंय ना अर्धच बाकी. पण मित्रांनो काय झालंय, मी महाराष्ट्रावर जवळपास 3000 व्याख्यान दिले, लाखो लोकांना भेटलो. मला या दरम्यान बघायला मिळालं की आपण काय केलं पाहिजे. आपण जीवनात खूप सकारात्मक राहिलंच पाहिजे, बसताना सरळ बसलंच पाहिजे, कारण सरळ बसल्यावर लक्ष लागतं याचा आपण नेहमी आयुष्य घडवण्यासाठी महान व्यक्तींचे विचार ऐकलेच, त्याचे ग्रंथ वाचलेच, चांगल्या पुस्तकाची संगत केलीच, बसताना सरळ बसलंच, घरात आईवडिलांचं, शाळेत आपल्या शिक्षकांचं मान सन्मान केलाच. पण आज समाजात तसं दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे, कभी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा.